मला एकच म्हणायचे सभापती महोदय, त्या पोलिसांचं आमची पार्टी मिटिंग होती, तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही चौघच, हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय, तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे वर येऊ द्यायला पाहिजे होते. मग कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं. थांबायचं नाही, ते बरोबर नाही सभापती महोदय. न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? इथं आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. त्यामुळे माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार जोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे, परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाहीये. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचंय का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती, म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आतापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाहीयेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे.